हॅलो फ्रेंड्स. तर मागच्या सेशनमध्ये आपण शिकलो होतो की कंडिशनल सेंटेन्स त्यात फर्स्ट कंडिशनल म्हणजे काय काय होता बरं स्ट्रक्चर. इफच्या एक्झॅक्ट राईट साईडला सिम्पल प्रेझेंट टेन्स लागतो आणि कॉमा करून पुढे मग सिम्पल फ्युचर टेन्स लागतो. बरोबर. म्हणजे एक थोडासा रिकॅप घेऊया. इफ आय विल कम टू दिल्ली आय विल मीट यू. पहिली ॲक्शन कोणती आणि दुसरी ॲक्शन कोणती. आधी दिल्लीला जाणार आहे मग भेटणार आहे. सेकंड ॲक्शन नेहमी सिम्पल फ्युचरमध्ये, फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंटमध्ये. तर आय विल तर सिम्पल फ्युचर झालं, इथला विल काढावं लागणार. इफ आय कम टू दिल्ली आय विल मीट यू. सेकंडमध्ये इफ माय फ्रेंड डझंट कम आय नीड द कार. आधी फ्रेंड नाही येणार आहे आणि मग कारची गरज पडणार आहे. फर्स्ट ॲक्शन फ्रेंड नाही येण्याची आहे, सेकंड ॲक्शन कारची गरज लागण्याची आहे. मग फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये ही ॲक्शन बरोबर आहे, माय फ्रेंड डझंट कम सिम्पल प्रेझेंट. पण इकडे सिम्पल फ्युचर करावं लागणार कारण सेकंड ॲक्शन आहे, आय विल नीड द कार. थर्डमध्ये इफ इट रेन्स आय गो टू द बीच. पाऊस जर पडला तर मी बीचवर जाणार. आधी पाऊस येणार आहे, फर्स्ट ॲक्शन सिम्पल प्रेझेंटमध्ये, सेकंड ॲक्शन आय विल गो टू द बीच कारण सेकंड ॲक्शन सिम्पल फ्युचरमध्ये पाहिजे. बरोबर लक्षात असेलच तुम्हाला. इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर. मग बघा मित्रांनो, एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न कसे येणार कंडिशनल सेंटेन्सेसचे. इफ आय स्टडी टुडे आय विल गॉन टू द पार्टी टुमॉरो. फर्स्ट ॲक्शन आहे तुम्ही अभ्यास करणार मग तुम्ही पार्टीला जाणार. मग फर्स्ट ॲक्शन जी आहे ती सिम्पल प्रेझेंटमध्ये पाहिजे. सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट म्हणजे हा सिम्पल प्रेझेंट आहे, हा सिम्पल प्रेझेंट आहे. इफ आय स्टडी टुडे. पण सेकंड ॲक्शन आय विल गॉन टू द पार्टी टुमॉरो हे सिम्पल फ्युचरमध्ये पाहिजे. आय विल तर मला दिसतोय पण मित्रांनो विल नंतर V1 लागतो. इथं आय विल गो टू द पार्टी टुमॉरो पाहिजे. इफ आय स्टडी टुडे आय विल गो टू द पार्टी टुमॉरो. का विल एक मॉडल आहे, मॉडल नंतर V1च लागतो. असे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येणार आहे. मी मुद्दाम ABCD नाही केलं आहे कारण ABCD केलं तर आपण तुक्के मारायला ट्राय करतो. तसं न करता एक्झॅक्ट एरर कसा फाइंड करायचा म्हणून ABCD तिकडे केलेलं नाही. इफ आय हॅव इनफ मनी. आता तुम्ही म्हणाल सर हॅव आहे म्हणजे परफेक्ट आहे, हां प्रेझेंट परफेक्ट नाही. हॅव नंतर जर V3 लागला तरच तो प्रेझेंट परफेक्ट असतो. आय हॅव अ बर्गर, आय हॅव अ बर्गर हा सिम्पल प्रेझेंट आहे, हा सिम्पल प्रेझेंट आहे. आय हॅव मनी, आय हॅव मनी हा सुद्धा सिम्पल प्रेझेंटच आहे, माझ्याकडे पैसे आहे. आय हॅव मनी. बरोबर ना. आय हॅव स्पेंट माय मनी असं जर मी म्हटलं तर आता हा प्रेझेंट परफेक्ट आहे. का बरं. कारण आता हॅव नंतर V3 लागलेला आहे. आय हॅव स्पेंट माय मनी प्रेझेंट परफेक्ट. आय हॅव मनी सिम्पल प्रेझेंट. मग इफ आय हॅव इनफ मनी सिम्पल प्रेझेंट. आय हॅव इनफ मनी सिम्पल प्रेझेंट. आय विल बॉट द कॉन्सर्ट तिकीट्स. पैसे जर असले तर तिकीट्स परचेस करेल, तिकीट्स विकत घेईल. सेकंड ॲक्शन तिकीट विकत घेण्याची आहे. विल एक मॉडल आहे, त्याच्यानंतर बॉट नाही बाय पाहिजे. आय विल बाय द कॉन्सर्ट तिकीट्स. इफ आय हॅव इनफ मनी आय विल बाय द कॉन्सर्ट तिकीट्स. विल नंतर V1. ट्रॅफिक जर खराब असेल तर त्याला लेट होईल. इफ ट्रॅफिक इज बॅड सिम्पल प्रेझेंट. ट्रॅफिक इज बॅड सिम्पल प्रेझेंट. ही विल बीन लेट नाही, ही विल बी लेट कारण विल नंतर V1 मॉडल नंतर V1. सिम्पल फ्युचर टेन्सचा स्ट्रक्चर असं आहे ना, सब्जेक्ट प्लस विल किंवा शॅल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. ही विल बी लेट. इफ शी डझंट स्टडी शी विल फेल द टेस्ट. तिने अभ्यास नाही केला तर ती फेल होईल. शी डझंट स्टडी सिम्पल प्रेझेंट. शी विल फेल द टेस्ट V1. शी विल फेल द टेस्ट V1 पाहिजे. इफ आय सी हर आय विल टोल्ड हर नाही. इफ आय सी हर आय विल टेल हर. आय विल टेल हर कारण विल नंतर V1 पाहिजे. इफ आय सी हर आय विल टेल हर. तर असे क्वेश्चन्स दिसणार तुम्हाला टिपिकल क्लेरिकल एक्झाम्सला. क्लेरिकल एक्झाम्सच्या स्पॉट एरर्समध्ये तुम्हाला असे प्रश्न दिसणार म्हणजे दिसणार. ठीक आहे. कंडिशनलवर येतात 1 किंवा 2 मार्क्सचे क्वेश्चन क्लेरिकल एक्झाममध्ये स्पॉट एररसाठी. आय होप सगळ्यांना समजलं आहे की आपण इकडे कशी अप्रोच ठेवली आहे ते. बरोबर. मग बघा मित्रांनो, आता पुढची स्लाइड काय सांगते.
मी म्हटलं इफ आय स्टडी आय विल पास. इफ आय स्टडी आय विल पास. पास आधी होणार आहे का अभ्यास आधी करणार आहे? ऑब्विसली अभ्यास आधी करणार आहे. म्हणजे फर्स्ट ॲक्शन ही अभ्यास करण्याची आहे. मग ही सिम्पल प्रेझेंट हवी आहे का? सिम्पल प्रेझेंट हो आहे. इफ आय स्टडी सब्जेक्ट प्लस V1 सिम्पल प्रेझेंट आहे. ऑब्जेक्ट इज नॉट कंपल्सरी, ट्रान्झिटिव्ह इंट्रान्झिटिव्ह. आय विल पास सब्जेक्ट विल V1 म्हणजे सिम्पल फ्युचर. सिम्पल फ्युचर. इफ आय स्टडी आय विल पास. ह्याच सेंटेन्सला मित्रांनो मी इफला सगळ्यात आधी न ठेवता पण तर फ्रेम करू शकतो ना. कसं? आय विल पास इफ आय स्टडी. मग मला सांगा, आता आधी पास झाले मग अभ्यास केला का? नाही, आधी अभ्यासच केला आहे मग पास झालेलो आहे. फक्त स्ट्रक्चर थोडासा चेंज केलेला आहे. मी फक्त सेकंड ॲक्शनला जे आहे हे आधी मेन्शन केलं, पण त्याच्याने काय त्याचं क्रोनॉलॉजिकल ऑर्डर चेंज नाही झालं. सेकंड ॲक्शन ही नंतरच झालेली आहे, फर्स्ट ॲक्शन ही आधीच झालेली आहे. फक्त लिहिताना मेन्शन सेकंड ॲक्शनला मी आधी केलं. आय विल पास म्हणजे सिम्पल फ्युचर आधी लिहिला, मग इफ लिहिलं. आय स्टडी सिम्पल प्रेझेंट. ही फर्स्ट ॲक्शन आहे, ही सेकंड ॲक्शन आहे. फक्त लिहिताना स्ट्रक्चर बदलला आहे. ॲक्शन होण्याचा ऑर्डर हा जसाचा तसा आहे. अभ्यास केला आहे मगच पास होणार आहे. आय विल पास इफ आय स्टडी. इफ आय स्टडी आय विल पास. इफला मी इथं ठेवू शकतो किंवा सेंटरला ठेवू शकतो, पण शेवटी कसं काय ठेवणार? शेवटी तर नाही ठेवू शकत. आय विल पास आय स्टडी इफ नाही. इफला शेवटी नाही ठेवू शकत, कारण ती एक कंडिशन दाखवणारा शब्द आहे तो. तर इफला शेवटी कसं ठेवणार? कंडिशन कसली आहे? अभ्यास करण्याची. इफ आय स्टडी. अट काय आहे? अभ्यास करावा लागेल. अट आहे ही अट. इफ आय स्टडी अट आहे. बरोबर? म्हणजेच काय मित्रांनो, तुमच्या फर्स्ट कंडिशनलचे दोन स्ट्रक्चर्स बनतात. फर्स्ट कंडिशनचे दोन स्ट्रक्चर बनतात. पहिला स्ट्रक्चर आहे इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर, आणि दुसरा स्ट्रक्चर बनतो मित्रांनो सिम्पल फ्युचर इफ आणि मग सिम्पल प्रेझेंट आणि मग सिम्पल प्रेझेंट. हे बनतात तुमचे दोन स्ट्रक्चर्स फर्स्ट कंडिशनल सेंटेन्सेसचे. फर्स्ट कंडिशनल सेंटेन्सेसचे दोन स्ट्रक्चर आहेत. इफ सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर किंवा सिम्पल फ्युचर इफ सिम्पल प्रेझेंट. सिम्पल फ्युचर इफ सिम्पल प्रेझेंट. जसं की मी जर म्हटलं इफ इट रेन्स द मॅच विल गेट कॅन्सल्ड. इफ इट रेन्स द मॅच विल गेट कॅन्सल्ड. पाऊस जर पडला तर मॅच कॅन्सल होईल. पाऊस पडला तर कंडिशन काय आहे? अट काय आहे? पाऊस पडण्याची. पाऊस आधी पडणार आहे का मॅच आधी कॅन्सल होणार आहे? पाऊस आधी पडणार आहे. मग पहिली ॲक्शन सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इफ इट रेन्स. सेकंड ॲक्शन द मॅच विल गेट कॅन्सल्ड. सिम्पल फ्युचर सिम्पल फ्युचर द मॅच विल गेट कॅन्सल्ड. मग ह्याच सेंटेन्सला मी लिहू शकतो द मॅच विल गेट कॅन्सल्ड. फक्त लिहिताना आधी लिहिलं याचा अर्थ असं होत नाही की आधी मॅच कॅन्सल झालेली आहे. नाही, आधी पाऊसच पडलेला आहे, पण लिहिताना सिम्पल फ्युचर पहिले लिहिलं. द मॅच विल गेट कॅन्सल्ड. कधी कधी होणार मॅच कॅन्सल? जर पाऊस पडला तर. बोथ वेज टू फ्रेम sentences of first conditional. If it rains, the match will get cancelled. The match will get cancelled if it rains. बरोबर? मग पुढे मग मी म्हटलं if you behave properly, you will get good marks.
इफ यू बिहेव प्रॉपरली यू विल गेट गुड मार्क्स. तू जर चांगलं बिहेव केलं तर तुला चांगले मार्क्स मिळणार. इफ यू बिहेव प्रॉपरली यू विल गेट गुड मार्क्स. पहिले बिहेव चांगलं करणारे का मार्क्स चांगले मिळणारे? पहिले बिहेव चांगलं करणारे, मग मार्क्स मिळणार आहेत. ऑब्वियसली इसको मैं लिख सकता हूं, यू विल गेट गुड मार्क्स इफ यू बिहेव प्रॉपरली. इफ यू बिहेव प्रॉपरली. बरोबर. यू विल गेट गुड मार्क्स इफ यू बिहेव प्रॉपरली. मग मित्रांनो, आता तुम्हाला लक्षात आलंच असणार आहे की फर्स्ट कंडिशनल दोन्ही फॉर्म्युले, दोन्ही स्ट्रक्चर्सनी कसे फ्रेम करतात. मग सपोज मी आता तुम्हाला फक्त हिंट्स दिल्या तर तुम्हाला सेंटेन्स फ्रेम करता येत आहे का? बघा, मी तुम्हाला पहिला कंडिशन दिला, रिलीज वॉच. सब्जेक्ट आहे मूवी. सब्जेक्ट आहे मूवी. ट्राय करा बरं. मूवी सब्जेक्ट आहे, रिलीज वर्ब आहे, वॉच वर्ब आहे. फ्रेम करता येतं का बघा? जर फ्रेम करता आलंच तर चांगलं आहे, मी आन्सर सांगणारच आहे. पहिल्या याच्याने तुम्हाला आयडिया येऊन जाईल, मग सेकंड क्वेश्चन पासून तुम्हाला इझी पडेल. वाटल्यास मी पहिला आन्सर फ्रेम करून देतो. बघा, मूवी सब्जेक्ट दिलेला आहे, रिलीज आणि वॉच तुम्हाला मी वर्ब्स दिलेले आहेत. हां, मग बघा, इफ द मूवी रिलीजेस, मूवी जर रिलीज झाली, इफ द मूवी रिलीज, आता लक्षात ठेवा मूवी एकच आहे म्हणून याला रिलीजेस V5 लावलेला आहे. मूवीज असतं तर रिलीज झालं असतं. नाउनला एस, वर्बला एस नाही, नाउनला नाही एस नाही तर वर्बला एस. इफ द मूवी रिलीजेस आय विल वॉच इट. आय विल वॉच इट. इफ द मूवी रिलीजेस आय विल वॉच इट. आता लक्षात द्या, जेव्हा तुम्ही आय विल ने सुरुवात कराल तेव्हा तुम्हाला इट नाही लावायचं आहे, कारण इंट्रोडक्शन देतायत ना. मग आय विल वॉच द मूवी. आय विल वॉच द मूवी इफ इट रिलीजेस. देखो, इसके पहले हम जब कर रहे थे दोन्ही स्ट्रक्चर, तेव्हा आपल्याला असं चेंजेस नव्हते करावे लागत, पण आता करतो आहे. इफ द मूवी रिलीजेस आय विल वॉच इट. हो, इट म्हणजे काय? मूवी. दोनदा मूवी लिहायची गरज आहे का? नाही. मग प्रोनाउन काय कामाचे? इफ द मूवी रिलीजेस आय विल वॉच इट. आय विल वॉच द मूवी इफ इट म्हणजे मूवी रिलीजेस. परत मूवी लिहायची गरज नाही. इफने सुरुवात केली तेव्हा इफ सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचरने सुरुवात केली, सिंपल फ्युचर इफ आणि सिंपल प्रेझेंट इफ इट रिलीजेस. इफ द मूवी रिलीजेस आय विल वॉच इट. चला मग बघा, बाईट्स, टेकिंग इंजेक्शन, डॉग तुम्हालाच चावलाय समजा, आय. सेकंड एक्शन आय होगी. बाइट्स, टेकिंग इंजेक्शन, डॉग. काय सुचतंय बघा तुम्हाला? काय काय सुचतंय? डोक्याचा वापर करा जरा. यूज योर ब्रेन्स. क्या क्या फ्रेम कर सकते हो? देखो, क्या क्या फ्रेम कर सकते हो? बघा मित्रांनो, इफ द डॉग bites me, if the dog bites me I will take an injection. आपल्या भाषेत
इफ द डॉग बाईट्स मी आय विल टेक अन इंजेक्शन. बरोबर ना. पहिले कुत्रा चावणार का आधी इंजेक्शन घेणार? आधी कुत्रा चावणार. इफ द डॉग बाईट्स मी आय विल टेक अन इंजेक्शन. यालाच मी काय लिहू शकतो? आय विल टेक अन इंजेक्शन इफ द डॉग बाईट्स मी. बरोबर ना. आय विल टेक अन इंजेक्शन इफ द डॉग बाईट्स मी. मग बघा पुढे. गेट लेट, ऑर्डर फूड ऑनलाईन. सब्जेक्ट परत आयच ठेव, काय प्रॉब्लेम नाही. आय मी. गेट लेट, ऑर्डर फूड ऑनलाईन. करा बरं, काय सुचतं तुम्हाला बघा. बघा मित्रांनो, काय होणार? इफ आधी लेट होणार आहे का आधी जेवण मागवणार आहे तुम्ही ऑनलाईन? ऑब्विसली आधी तुम्हाला लेट होणार आहे. मग इफ आय गेट लेट, इफ आय गेट लेट, घरी यायला उशीर झाला तर इफ आय गेट लेट आय विल ऑर्डर फूड ऑनलाईन. मी जेवण ऑनलाईन मागवेल. यालाच मी लिहू शकतो आय विल ऑर्डर फूड ऑनलाईन इफ आय गेट लेट. इफ आय गेट लेट. बरोबर. मग पुढे बघा. रिमूव्हिंग poverty. Become PM of this country. परत आय मी असं ठेवू शकता, काही प्रॉब्लम नहीं. सब्जेक्ट तुम कुछ भी लिख सकते हो. ही शी, चलो ही शी से भी करवा लेंगे. आय से पहला स्टेटमेंट फॉर्म करो और दूसरा ही, तीसरा शी, तीनों से करते हैं. चलो क्यों भैया, सिर्फ लड़का थोड़ी ना बन सकता है पीएम, लड़की भी बन सकती है पीएम, है ना. तो आय ही शी तीनों से फ्रेम करके देखेंगे क्या चेंजेस आते हैं. काय चेंजेस होतील बघूया. 2 मिनिटं देतो मी तुम्हाला. प्लीज रेकॉर्डेड सेशन जरी असला तरी फक्त मोबाईल हातात घेऊन बघत नसतं बसायचं ते. हा, आपको पेन और पेपर रेडी रखना है मेरे सेशन्स अगर अटेंड कर रहे हो तो. तुम्ही जवळ स्वतःचं ब्रेन स्टॉर्मिंग नाही करणार, स्वतःजवळ तुम्ही डोकं लावणार नाही तवर काहीच फायदा नाही. ठीक आहे, तो करो फ्रेम. चलो.
चला बघा मग मित्रांनो, लक्ष द्या आन्सर कसं फ्रेम करणार. आय, ही आणि शी जेव्हा सब्जेक्ट ठेवणार, आधी पॉवर्टी रिमूव्ह करणार का आधी तुम्ही प्रधानमंत्री बनणार? ऑब्व्हियसली आधी PM बनाल, मग तुम्ही पॉवर्टी इरॅडिकेट कराल. रिमूव्ह दिलं होतं का इरॅडिकेट दिलं होतं? रिमूव्ह दिलं होतं. चला, इफ आय बिकम V1, आयला V1, इफ आय बिकम द PM ऑफ दिस कंट्री, if I become the PM of this country, I will remove poverty. याच सेंटेन्सला मी कसं लिहू शकतो? I will remove poverty पुढे if I become the PM of this country. बरोबर, I will remove poverty if I become the PM of this country. If I become the PM of this country, I will remove poverty. मग आता सर ही आणि शी जर लावलं तर कसं करणार? काहीच प्रॉब्लेम नाही, काहीच टेन्शन नाही. लक्षात ठेवायचं, आय वी यू देला V1 लागतो, ही शी इटला V5 लागतो. मग इफ ही बिकम नाही, आता बिकम्स. If he becomes the PM of this country, he will remove poverty. मग आता म्हणाल सर हिला becomes लावलं आणि हिला removes का नाही लावलं? रिमूव का बरं लावलं? चिटिंग करते हो हमारे साथ. हाँ, ही को बिकम्स लगाया V5 और ही को इधर V1 रिमूव लगा दिया. अरे भैया विल आ गया ना बीच में, मॉडल है, मॉडल के बाद V1 लगता है, मॉडल के बाद V1 लगता है. ही विल रिमूव पॉवर्टी. इफ ही बिकम्स द PM ही विल रिमूव पॉवर्टी. हा, विल आला म्हणून रिमूव्ह, नाही तर हिला ऑब्व्हियसली रिमूव्ह लागायला पाहिजे. विल आल्यामुळे रिमूव्ह लागला आहे. मग यालाच मी कसं लिहू शकतो? ही विल रिमूव पॉवर्टी. He will remove poverty if he becomes the PM of this country. बरोबर, लक्षात येत आहे? If he becomes the PM of this country, he will remove poverty. He will remove poverty if he becomes the PM of this country. आता ही की जगह में शी भी लिख दूं तो क्या दिक्कत है? इफ शी बिकम्स द PM ऑफ दिस कंट्री, शी विल रिमूव पॉवर्टी. शी विल रिमूव पॉवर्टी इफ शी बिकम्स द PM ऑफ दिस कंट्री. बरोबर. आता समजा यू असतं तर मित्रांनो, ही शीटला V5, आय वी यू देला V1, म्हणजे इथे आपल्याला इन्सर्ट करता आलं असतं. इफ यू बिकम द PM ऑफ दिस कंट्री, यू विल रिमूव्ह पॉवर्टी. यू विल रिमूव्ह पॉवर्टी इफ यू बिकम द PM ऑफ दिस कंट्री. येत आहे लक्षात? येत आहे लक्षात? इम्पॉर्टंट आहे. स्पॉट द एररला, क्लरिकल एक्झामला तुम्हाला हे प्रश्न, असे प्रश्न दिसणार. एकदा नीट बघा, ऑब्झर्व करा, आणि भलेही भरपूर क्वेश्चन्स तुम्हाला PDF फॉर्ममध्ये मिळतील ह्या चॅप्टरचे, पण तरी तुम्हाला अशी सवय लागून जायला पाहिजे की लेक्चर बघताना जेवढे समजा 10, 15, 20 जरी झाले ना, नेहमीसाठी लक्षात पाहिजे, नेहमीसाठी लक्षात पाहिजे. मग काय, आता तुम्ही बघा, जर लक्षात नाही आलं तर 2000 जरी प्रश्न केले तरी लक्षात नाही येणार. पण जर येऊन गेलं लक्षात तर 20 क्वेश्चन्स आर ऑल्सो इनफ. 20 क्वेश्चन्स आर इनफ टू अंडरस्टँड अ कन्सेप्ट. 20 क्वेश्चन्स. ठीक आहे. आपल्याला लहानपणापासून आहे शाळेमध्ये सवय लावून दिली, हां, ट्युशन लावायची, क्लासला जायचं, स्कूलला जायचं, आणि काय ते शीट्स वगैरे भरपूर सारे होमवर्क.
रट्टा मारून टाकायचा पार, तो स्ट्रक्चरचा पार काय सांगायचं आता. लर्न रट्टा करून करून एवढं की 100-200 एकाच कन्सेप्टवर 100-200 प्रश्न, मग त्याला रटून पाठवायचं एक्झामला. कळालं काही नाही पण रटून आलेलं आहे म्हणून आन्सर येणार आहे. पण मग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे तर रटून नाही जायचं, लिहायचं थोडी आहे, एरर फाइंड करायचा आहे. कन्सेप्ट समझा है क्या नहीं वो तुम्हारा चेक होने वाला है. म्हणून कन्सेप्ट समजण्यावर भर द्या. एक्झाम्पल्स किती मिळत आहे, किती एक्झाम्पल सॉल्व्ह करून घेतो यावर नाही. कन्सेप्ट जर समजला, तुम्हाला स्वतः फ्रेम करता येतील. तुम्हाला काय वाटतं, हे मी घरून लिहून आलोय, अरे आत्ता बनवतोय मी, सुचतात मला आत्ता सुचतायत ते लिहायला, आत्ता सुचताय मला ते, ठीक आहे, घर से नहीं पढ़ के आता हूँ ये क्वेश्चंस, मैं खुद से बनाता हूँ. तसं तुम्हाला सवय लागली पाहिजे की तुम्ही स्वतःहून फ्रेम करू शकतात. जर तुम्हाला स्वतः फ्रेम करता आले क्वेश्चन्स तर तुम्हाला कन्सेप्ट समजलेला आहे, आणि जर आन्सर फाइंड करता तो ऑब्विसली समजलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. मग मी म्हटलं बोट सिंकिंग, पॅसेंजर्स ड्राउनिंग. चला सांगा बरं, बोट सिंकिंग, पॅसेंजर्स ड्राउनिंग. ट्राय दिस क्वेश्चन. फर्स्ट कंडिशन मध्ये सेंटेन्स फ्रेम करा. फर्स्ट कंडिशनलच्या दोन्ही स्ट्रक्चर्स मध्ये. बोट सिंकिंग, पॅसेंजर्स ड्राउनिंग. नॉन लिव्हिंग थिंग सिंक होतात, लिव्हिंग थिंग्स ड्राउन होतात. बघा मित्रांनो, आधी पॅसेंजर्स डुबतील का आधी बोट बुडेल? आधी पॅसेंजर्स बुडतील का आधी बोट बुडेल? आधी बोट बुडेल मग पॅसेंजर्स बुडतील. मग फर्स्ट ऍक्शन सिंपल प्रेझेंट मध्ये, इफ द बोट सिंक्स. का बरं सिंक्स? बोट एकच आहे, बोट एकच आहे. बोट्स असतं तर सिंक, बोट आहे म्हणून सिंक्स. इफ द बोट सिंक्स, the passengers will drown. The passengers will drown. If the boat sinks, the passengers will drown. येतंय का लक्षात? If the boat sinks, the passengers will drown. ह्याच स्टेटमेंटला मी लिहू शकतो, the passengers will drown. The passengers will drown, बुडतील जर बोट बुडाली तर. If the boat sinks, if the boat sinks, the passengers will drown if the boat sinks. बरोबर है ना? चला एक लास्ट क्वेश्चन करूया मग. इंडिया winning World Cup. India winning World Cup. I give a party. याचा आंसर फ्रेम करा. जो इसका आंसर फ्रेम करेगा उसको सच में कंसेप्ट समझ में आया है ऐसा मालूम होगा. इंडिया विनिंग द वर्ल्ड कप, आय गिव्ह अ पार्टी. चला 1 मिनिट देतो तुम्हाला, डोकं लावा. लक्षात ठेवा, मी बोललोय कन्सेप्ट समजला असेल तर तो आताचा नाही, लेक्चर नंबर 1 पासून आतापर्यंत जेवढे कन्सेप्ट झाले ते जर समजले आहेत तर तुम्हाला याचा आन्सर करता येईल. चलो लेट्स सी.
बघूयात कोणाला जमतं आहे फ्रेम करायला. चलो बघा, पहिली ॲक्शन सिम्पल प्रेझेंटमध्ये, दुसरी ॲक्शन सिम्पल फ्युचरमध्ये. पहिले वर्ल्ड कप जिंकणार का आधी पार्टी देणार? खूप पैसा आला का आपल्याकडे पार्टी द्यायला आधीच? आधी वर्ल्ड कप जिंकणार. इफ इंडिया डॅश द वर्ल्ड कप, आय विल गिव्ह अ पार्टी. आय विल गिव्ह अ पार्टी. विल नंतर V1, मॉडेल नंतर V1. पण इकडे काय? इथे V1 का V5? इथे V1 का V5? इंडिया एकच आहे, मग विन्स का विन? विन्स का विन? इफ इंडिया विन्स का इफ इंडिया विन? तुम्हाला जर लक्षात असेल, नाउन्स मध्ये शिकवताना सांगितलं होतं स्पोर्ट्स टीम जर असेल तर मित्रांनो, स्पोर्ट्स टीमला नेहमी प्लुरलच वर्ब लागतो. प्लुरल वर्ब म्हणजे V1 लागतो. प्लुरल वर्ब म्हणजे आर, वेअर, हॅव आणि V1 लागतो. इफ इंडिया विन द वर्ल्ड कप, आय विल गिव्ह अ पार्टी. इफ इंडिया विन, कारण आता स्पोर्ट्स टीम बद्दल बोलतो आहे. हे असे कन्सेप्ट तुम्हाला माहित पाहिजे. इंडिया एक स्पोर्ट्स टीम आहे. इकडे ह्या सेंटेन्समध्ये वर्ल्ड कप ह्या सेंटेन्समध्ये इंडिया एक स्पोर्ट्स टीम आहे. स्पोर्ट्स टीमला नेहमी प्लुरल वर्ब लागतो. इफ इंडिया विन, V5 नाही V1. याच जागी, इंडियाच्या जागी इफ सपोज किसी लड़के का नाम राहुल होता तो मैं लिखता इफ राहुल विन्स द वर्ल्ड कप. राहुल साठी मी विन्स लावलं असतं. एकच आहे राहुल, विन्स, पण इंडिया जरी एकच आहे पण स्पोर्ट्स टीम आहे म्हणून विन. इफ इंडिया विन, इफ राहुल विन्स. इफ इंडिया विन द वर्ल्ड कप, आय विल गिव्ह अ पार्टी. इफ राहुल विन्स द वर्ल्ड कप, आय विल गिव्ह अ पार्टी. आले लक्षात? आले लक्षात? म्हणून म्हटलं होतं शेवटचा प्रश्न हा नेहमी ट्रिकी असतो. शेवटचा प्रश्न ट्रिकी असल्यामुळे आपल्याला सगळे जेवढे आपण कन्सेप्ट ऐकले आहे, वाचले आहेत, शिकले आहेत, ते आपल्याला टाइमावर स्ट्राईक व्हायला पाहिजे. आठवण यायला पाहिजे तुम्हाला, त्या रूल्सची सुचायला पाहिजे तुम्हाला लगेच. ठीक आहे, चला. फर्स्ट कंडिशनल बऱ्यापैकी आपल्याला झालेला आहे, त्यावर भरपूर क्वेश्चन्सही आपण केले आहेत. भेटूया पुन्हा पुढच्या कंडिशनल सेंटेन्स सोबत. टिल देन, हॅव अ नाईस डे. थँक्यू.